भोकर नगरपरिषद निवडणूक 2025च्या अनुषंगानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही आज सकाळपासून प्रत्येक प्रभागात डोर टू डोर प्रत्येक नागरिकांच्या मतदारांच्या भेटी घेतो आहे आणि घेत असताना एक गोष्ट त्या ठिकाणी प्रकर्षानं लक्षात आलेली आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही की भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आजपर्यंत आणि तो यावेळेस देखील अबाधित राहील आणि 100% आजच तुम्हाला सांगतो की काँग्रेसचं या ठिकाणी नगराध्यक्ष आणि 22 उमेदवार काँग्रेस पक्षाचे प्रचंड मतांनी या ठिकाणी विजय होतील याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. आम्ही अनेक लोकांची प्रतिक्रिया घेतलेली आहे की लोकांना म्हणलं इथं विकास कुठलं झालं नाही, परंतु काही एक नेते म्हणतात की इथले माझा बालेकिल्ला आणि सगळं विकास झाला. हा मतदारसंघ कोणाची मक्तेदारी खरंच नाही. हा मतदारसंघ खरं तर लोकांना काँग्रेस पक्षाला मानणारे हे सगळे मतदार या ठिकाणी आणि आजपर्यंत जे खरं तर काँग्रेसच्या माध्यमातूनच काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून ज्यांच्याकडे सत्ता दिली त्याच्यामध्ये खरं तर आजपर्यंत हे फक्त आणि फक्त व्यवसायासाठी एक ठिकाण म्हणून नगरपालिकेचा वापर केला गेला. हे भोकर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे एकमेव समजा इथलं ब्रीद या इथलं आहे. आज सर्वसामान्य नागरिकाला जर भोकरमधल्या नगरपालिकेत कुठलंही काम असेल तर पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम इथं होत नाही. त्याच्यामुळंच आणि आताही तुम्हाला सांगतो इथं फक्त पैसे काढण्यासाठी आणि आताही नगरपालिकेचे जे भाजपनं उमेदवार दिलेले आहेत त्याला त्या ठिकाणी आधी डिपॉझिट पैसे जमा करूनच नंतर बी फॉर्म लावला गेला असं आम्ही ऐकलं आहे. त्यामुळं फक्त हे पैशाच्या खेळावर हे सगळं आहे. पण लोकांनं यावेळेस पक्का निर्णय केलेला आहे की जे सर्वसामान्यामध्ये राहणारे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील गौड असतील, वार्ड नंबर 10मध्ये आपण या ठिकाणी आता उपस्थित आमचे इथले काँग्रेसचे शहराध्यक्ष तौसिफभाई यांच्या सुविधे पत्नी तिथं उमेदवार आहेत. आमचे एजाजभाई या ठिकाणी OBCमधून ते स्वतः इथं उमेदवार आहेत आणि या असे आम्ही उमेदवार जे दिलेत सर्वसामान्यांचं मत विश्वासात घेऊन जे लोकांना हवे होते असे माणसं आम्ही लोकांमध्ये राहणारेच उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे लोकांना ते मनातून या सगळ्या गोष्टी आवडलेल्या आहेत आणि लोकांनी निर्धार केलेला आहे की काँग्रेसच्या आणि सर्वसामान्यांच्या हातात ही सत्ता द्यायची आहे. कारण ही लढाई जी आहे ही लढाई सर्वसामान्य विरुद्ध प्रस्थापित, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे. तर जनता आमच्यासोबत आहे, जनशक्ती पर पुढच्या बाजूला फक्त आणि फक्त धनशक्तीच्या बळावर हे सगळं चालू आहे. पण जनतेचा विजय नक्की होणार आहे आणि काँग्रेसची सत्ता येणार. निवडणूक